समाजसेवा, साहित्य आणि पर्यावरण संवर्धनाचा राष्ट्रीय सन्मान. धुळ्याचे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश थोरात यांना राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड -2026 प्रदान. राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड -2026 निसर्ग मित्र समितीच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईच्या येथील हस्ती भवन येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे पणन तथा राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुरेश थोरात यांच्या सहचारिणी सौ. अलका थोरात यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीतर्फे समाज, साहित्य, शिक्षण, उद्योग, पर्यावरण, आरोग्य, राजकारण, बांधकाम आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड -2026 आणि महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड -2026 प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानवस्त्र, पदक, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. निसर्ग मित्र समितीचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे, राज्याध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष बापूसाहेब डी. आर. पाटील, दोंडाईच्या हस्ती को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन कैलास जैन, राज्य महासचिव संतोषराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातही सुरेश थोरात यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचा काव्यांजली हा काव्यसंग्रह आणि जगणं एक कला हे आत्मचरित्र प्रकाशित झाले असून धुळ्याचा वैभवशाली इतिहास आणि माझ्या शब्दांचा प्रवास हे 2 महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यात आहेत. पुरस्कार हा केवळ कार्याचा गौरव नसतो, तो समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधिक व्यापकपणे पार पाडण्याची प्रेरणा देणारा नवा संकल्प असतो, अशी भावना व्यक्त करत सुरेश थोरात यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांना समर्पित केला.